अदृष्टपर ब्रह्मविद्या निरूपणाच्या या 11 दिवसीय निरूपण सोहळ्यामध्ये आजच्या या स्मृतिस्थळ विषयाच्या दुसऱ्या सत्रात आपण घेणार आहोत 90 क्रमांकाच्या स्मृतीपासून पुढे. कालच्या सत्रामध्ये आपण 88 आणि 89 क्रमांकाच्या स्मृती बघितल्या. यामध्ये 89 क्रमांकाची स्मृती आपण बघितली की पंडित बास हे विजनाला जायचे आणि त्या ठिकाणी धुवा, ओवी, चौपदी, गीतू असं त्यांना जे आवडायचं ते काव्य प्रकार ते बनवायचे आणि या सर्व काव्य प्रकारामध्ये परमेश्वराचा वियोग आणि त्या वियोग दुःखामध्ये बनवलेलं ते सर्व ती रचना, अशा प्रकारचं ते सर्व त्यांचं लिखाण असायचं, ते काव्य असायचं. आणि ते गीत गात असताना त्या गीतातला जो भाव आहे तोही वियोग दुःखाचा तो भाव असायचा. त्यातले शब्दही त्याच प्रकारचे प्रभावी असायचे आणि ज्या अर्थतेने ते गायचे ती अर्थतासुद्धा त्यांची त्याच प्रकारची होती. आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या गीताला, त्यांच्या गायनाला भटोबासांनी वारिले, म्हणजे आजपासून तुम्ही गीत गायचं नाही असं जरी सांगितलेलं आहे तरी एकंदरीत त्यांच्या गाण्यातली, त्यांच्या काव्यातली, त्यांच्या गायनातली जी अर्थता आहे, जे वियोग दुःख आहे ते अशा पद्धतीचं आहे की भटोबासांना परत आपला निर्णय बदलावा लागला. त्या संदर्भातच आजची 90 क्रमांकाची स्मृती आपण घेत आहोत. तथा गीत गायनानुवाद अनुज्ञा, तथा गीत गायनानुज्ञा म्हणजे गीत गायनाला अनुज्ञा दिलेली आहे, म्हणजे परत परवानगी दिलेली आहे. एक दिसू पंडित बास विजनी बैसले असती. एक दिवस पंडित बास हे विजनी बसलेले होते, विजनाला गेलेले होते नेहमीसारखेच. आणि त्या ठिकाणी नामस्मरण, शास्त्रचिंतन या विषयावर त्यांचं मनन चालू होतं, चिंतन चालू होतं. आणि नेहमीसारखेच भटोबास विजने पडताळीत पडताळीत तेथ आले. ज्या ज्या ठिकाणी कुणी विजनाला जायचे त्या त्या ठिकाणी भटोबास सगळीकडेच जाऊन त्यांना पडताळायचे. असं प्रत्येकाची विजनं पडताळत पडताळत आचार्य भटोबास पंडित बासांच्या विजनस्थळीसुद्धा आले. ज्या ठिकाणी पंडित बास बसलेले होते तिथे येऊन परंतु भटोबास मागा उभे ठाकले, म्हणजे मागे येऊन उभे राहिले आणि ते पण एकदम सावकाश आले. त्यांना पंडित बासांना न कळत आले, कारण की ते वाक्य आहे तयांची दृष्टी चुकवूनी मागा उभे ठाकले. तयांची म्हणजे पंडित बासांची दृष्टी चुकवूनी म्हणजे त्यांच्या लक्षात येऊ न देता, त्यांना त्यांच्या नजरेला दिसू न देता गपचूपपणे भटोबास त्यांच्या मागे येऊन थांबले. तव पंडित बासांसी थोर दुःख भरले असे. आणि तेव्हा पंडित बासांना खूप वियोग दुःख भरलेलं होतं. जसं कालच्या सत्रात पाहिलं आपण, कुठल्याही वचन, कुठलीही लीळा, कुठलाही प्रसंग त्यांना आठवत असेल सन्निधानातला आणि त्या प्रसंगानुरूप त्यांना म्हणजे पंडित बासांना तो प्रसंग पूर्ण डोळ्यापुढे उभा राहत असेल. स्वामींची वचनं, स्वामींच्या सन्निधानी ज्यांनी देहत्याग केला, वियोग दुःख केलं, किंवा स्वामींच्या सन्निधानात असलेल्या भक्त मंडळींना मालगंठीचा अवसर बघायला मिळाला, चाकवतीची भाजी जी आहे ती चाखायला मिळाली, ती आपल्याला मिळाली नाही, अशा दुःखास्तव त्यांना जो काही वियोग व्हायचा, वियोग दुःख व्हायचं, आजसुद्धा तसंच झालेलं होतं. पंडित बासासी थोर दुःख भरलेले असे, म्हणजे त्यांना खूप दुःख झालेलं होतं. दुःख करिता ती आणि ते दुःख व्यक्त करत होते.
आणि तेवीची हा गीतू म्हणता ती, आणि त्यांच्याकडनं आपोआपच ते गीत बनल्या गेलं, एक काव्य बनलं आणि त्या काव्यातनं ते परमेश्वराला काहीतरी विनंती करतायत, प्रार्थना करतायत. एरवीसुद्धा आपल्या शब्दामध्ये परमेश्वराला प्रार्थना करायचीच असते, विनंती करायचीच असते. आणि या ठिकाणी सहज शब्दांमध्ये ते न करता काव्य शब्दांमध्ये ती विनंती, ती प्रार्थना पंडितबासांची या ठिकाणी सुरू आहे. जरी भटोबासांनी त्यांना वारलेलं आहे तरी काहीतरी तर त्यांना मानसिकदृष्ट्या जे आहे, आमचे स्वामी सांगतात की कारण संन्यास नाही, कार्यसन्यासी आत, परंतु कारण संन्यास नाही. म्हणजे मानसिके जे काही उद्भवतं आहे त्या मानसिके उद्भवण्याला तुम्ही प्रतिबंध करू शकत नाही, ते उद्भवणारच आहे आणि ते स्वाभाविक आहे. आणि तेच पंडितबासांच्या बाबतीमध्ये होतं की आचार्यांनी जरी सांगितलं की तुम्ही काव्य बनवायचं नाही किंवा बोलायचं नाही, तरीसुद्धा या ठिकाणी त्यांच्याकडनं ते बनल्या जातं आहे आणि ते गायल्यासुद्धा जातं आहे, बोलल्यासुद्धा जातं आहे. मुळात म्हणजे आचार्य भटोबासांनी त्यांना जी आज्ञा केलेली आहे किंवा जे काही सांगितलेलं आहे, शिक्षा पण केलेलं आहे की पंडिता आजी लागून तू गीत गाऊ नको गा, गीत गाऊ नकोस असं सांगितलं, गीत बनवू नकोस असं सांगितलं नाही. म्हणजे ते भटोबासांनी जर का म्हटलं असतं की गीत बनवायचंच नाही तरी पण ते बनवत आहेत तर ते आज्ञाभंग करतायत असा त्याचा अर्थ झाला असता. पण इथे त्यांना फक्त सांगितलं की गीत गाऊ नका, गाऊ नका म्हणजे त्याच्यातच वेळ घालवू नका. अर्थातच वियोग गीत जे आहे, भजन जे आहे, धावा जो आहे तो बनवू नका असं त्यांनी काही सांगितलं नाही, कारण की तो त्यांचा उपजत भाव आहे आणि ते स्वाभाविक आहे, सहज आहे, ते थांबवू शकत नाही. ही मानसिक जी परिस्थिती आहे, मानसिक उद्भवता जी आहे ती थांबवता येत नसते. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचं ते गीत जे आहे त्या गीताचं निर्मिती जी आहे ती निर्मिती त्यांच्याकडनं आपोआप होतेच जाते. आणि झाल्यानंतर खूप संयम केल्यानंतरसुद्धा ते काही थांबवता आलं नाही त्यांना आणि ते त्यांच्या गायनाच्या माध्यमातनं ते त्यांनी गायलं. आणि नेमकंच त्यावेळेला आमचे आचार्य भटोबास हे त्यांच्या मागे उभे आहेत, हे पंडितबासांना माहिती नाही आणि वियोग दुःख भरलेलं आहे. आणि अशामध्ये ते जेव्हा गायला लागले आणि ते म्हणतात, आणि का बोलना लोन लागो श्रवणा, रूप तरी नयना आवडो तुझे. म्हणजे या काव्यामध्ये सुद्धा वचनच आहे. म्हणजे आपण जसं म्हटलं की आपल्याला स्वामींनी गीत विखो सांगितलं आहे, परंतु गीत म्हटलं तरी चालेल, पण कुठला ज्याच्यामध्ये स्वामींचं लीळाश्रवण आहे, लीळाचिंतन आहे, नामाचं एक महिमा त्याच्यामध्ये वाखाणला गेलेला असेल, ज्याच्यामुळे आम्ही कुठेतरी सन्निधानाशी जोडल्या जातो आहे, स्मृतिस्थळाशी जोडल्या जातो आहे, किंवा त्या प्रत्येक अस्थिपरीशी, प्रत्येकजण जे अस्थिपरी आचरण करतो त्यांच्या अस्थिपरीशी जोडल्या जातो आहोत. असं जर का काही काव्य असेल तर ते आपण म्हणू शकतो की त्याच्यामुळे आपली योग्यता वाढणार किंवा आपलं मनचिंतनामध्ये जे काही इतर विचार येतात तर ते इतर विचार न येता लीळा विचार येतील, परमेश्वरांचे विचार येतील, सद्भक्तांचे विचार येतील. अशा प्रकारच्या मनस्थिती, म्हणजे मनस्थितीमध्ये अशा प्रकारचा बदल घडवणारे जे काही काव्य आहेत ते आपण म्हणू शकतो. परंतु त्याच्याचमध्ये नुसता वेळ द्यायचा नाही आहे की तुम्ही दिवसभर भजनच म्हणत बसाल, तर असं नाही करायचं. एक विशिष्ट वेळ त्याला द्या आणि त्या विशिष्टच पद्धतीची भजनं आपल्याकडनं म्हटल्या गेली पाहिजेत. आणि त्यांना जर का त्या गीतांच्या प्रत्येक कडव्याला किंवा ओळीला वचनाचा जर का संदर्भ असेल तर अजूनही चांगलं, लीळेचा संदर्भ असेल अजूनही चांगलं, म्हणजे हे आपल्यासाठी उपयुक्त आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी जे काही काव्य केलेलं आहे त्या काव्याची पहिली ओळ आपण वाचली की आणि का बोलना लोन लागो श्रवणा, रूप तरी नयना आवडो तुझे. ते म्हणतात की माझं अन्य वार्तेमध्ये माझं मन लागलं नाही पाहिजे. अन्य वार्ता मला
बोलायची नाही आहे, म्हणजे माझ्या मुखामध्ये कधी अन्य वार्ता येऊ देऊ नका. म्हणजे ते स्वतः तर प्रयत्न करतातच, परंतु ते स्वतः परमेश्वराला सुद्धा विनंती करतात की मी जर का कधी चुकलो, अन्य वार्ता येत असेल तर ती तुम्ही माझी अन्य वार्ता थांबवा. असं कोणीतरी योग घडवून द्या की जेणेकरून माझी अन्य वार्ता थांबेल. हे सुद्धा परमेश्वराकडे आपल्याला मागता आलं पाहिजे. एरवीच आपण देवाकडे काय काय गोष्टी मागत असतो, पण पंडित बासांचं हे काव्य जर का वाचलं आपण तर आपल्याला हे कळतं की देवाकडे नेमकं मागायचं काय असतं. परमेश्वरे परमेश्वर जाणीजे, म्हणजे देवानी स्वतःची ओळख तर आपल्याला करून दिलेली आहे, आणि परमेश्वरे परमेश्वर पाविजे, ह्या दोन गोष्टी तर होणारच आहेत. त्यांनी जाणीव करून दिलेली आणि पावनसुद्धा तेच करून देणार आहेत. परंतु परमेश्वराकडनं आपल्याला परमेश्वराकडलाच मागीजे, म्हणजे मागता आलं पाहिजे. म्हणजे हा जो मधला टप्पा आहे तोच फक्त राहून जातो आपला. पहिले दोन टप्पे, जीवे करावे ते ठेले आणि देवे करावे ते केले आणि जीवे करावे ते ठेले. मग देवानी करायचं म्हणजे ज्ञान देऊनी उतराई होती, ज्ञान देऊन परमेश्वर स्तब्ध आहेत. आता तुमची भूमिका बघतात. जसं तुम्हाला एखादं सांगितलं की बघा मग तुम्हाला कुठल्या वेळेला यायला जमेल, ही एक वेळ आहे आणि ही एक वेळ आहे, मग बघा तुम्हाला काय करायचं आहे. असं म्हटल्यानंतर तो माणूस शांत राहतो, जो सांगणारा. मग आता तुम्हाला विचार करायचा की कुठल्या वेळेला यायचं. तोपर्यंत सांगणारा माणूस शांत बसेल की तुमचा निर्णय काय होतो. तसं परमेश्वर ज्ञान देतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी शांत होतात, थांबतात. तुमची भूमिका काय आहे ते बघतात. काय करायचं सांगा. इथे थांबायचं आहे की घरी जायचं आहे. भटोबासांना स्वामी म्हणतात. मग भटोबास विचार करतात की बाबा घरी जायचं आहे, घरचे लोक आहेत, हे आहे, ती जबाबदारी आहे. तेव्हा स्वामी म्हणतात चांग विचारा निके विचारा, पटकन विचार करा. पण पटकनमध्ये सुद्धा, घाईमध्ये सुद्धा जो विचार कराल तो सुद्धा निके विचारा, म्हणजे चांगलं विचार करा आणि निका विचार करा लवकर. परंतु घाईमध्ये काही पण करायचं नाही आहे. आपल्याला जे काही करायचं आहे, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो चांगला आणि निका असला पाहिजे, ज्याच्यामध्ये आपला फायदा आहे. भट्टोबासांनी एवढ्या घाईमध्ये सुद्धा चांगलाच विचार केला, निकाच विचार केला. म्हणजे परमेश्वर तुम्हाला विचार करायला वेळ देतात, तुमच्याकडे ती स्वतंत्रता देतात आणि त्यानुसार मग पुढे काय तुम्ही पाऊल उचलता त्यानुसार परमेश्वर तुम्हाला मग मार्गदर्शन करतात. महादाईसांनी 2-3 वेळा असं झालं की वाराणसीला जायचं, द्वारकेला जायचं. स्वामी सांगतात नका जाऊ, सन्निधान चांगलं आहे, सन्निधान मोचक, तीर्थदेवता अमोचक सांगितलं. परंतु त्यांची मनस्थिती कधी हो कधी नाही, कधी हो कधी नाही, आणि खूप समजावून सुद्धा ते नाही ऐकले. त्यामुळे स्वामींनी ठीक आहे जा, मग वाराणसीला जाता तर असं करा. द्वारकेला चाललात का, मग तिथे पाताळ गुंफा आहे चांगदेव रावळांची, त्या ठिकाणी असा विधी करा. मग स्वामींना तो विधी सांगावा लागला. पण स्वामींची काही इच्छा नव्हती, प्रवृत्ती नव्हती की त्यांनी जावं म्हणून. परंतु परमेश्वर काय करतात, तुम्हाला जबरदस्ती नाही करत, पण तुम्हाला योग्य ज्ञान देऊन त्या ठिकाणी परमेश्वर थांबतात. परमेश्वरे परमेश्वर जाणीव करून देतात. आणि तुम्ही जर का योग्य आचरण केलं तर परमेश्वरे परमेश्वर पाविजे, हे सुद्धा परमेश्वरच करतात. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे सुरुवात आणि शेवट तुम्हाला करायचंच नाही आहे. सुरुवातही परमेश्वरांनी केलेली आहे आणि शेवट म्हणजे परमेश्वरे परमेश्वर पाविजे हे सुद्धा परमेश्वरच करणार आहेत. आपल्याला काही करायचं नाही. आपल्याला फक्त मधला जो टप्पा आहे की परमेश्वराकडनं परमेश्वराशी मागिजे, म्हणजे देवाकडनं देवालाच मागा, एवढाच टप्पा आपला बाकी राहतो. आपण देवापर्यंत पोहोचतो पण देवाकडनं आपण दुसरंच काहीतरी मागून बसतो. म्हणजे आम्हाला देव भेटले कनाशीला, आम्ही त्यांच्याकडनं शेत जमीन सगळं मागत बसलो. स्वामींनी अनेकदा सांगितलं हे मागू नका, हे भेटणार आहे, दुसरं काही मागा, पण आम्ही पुन्हा तेच मागितलं. स्वामींनी आम्ही दादोसांच्या भूमिकेत गेलो तेव्हा स्वामींनी म्हटलं हे तर ब्रह्मविद्या असे ते पुसा. आम्ही म्हटलं नाही, आम्हाला दुसरं काहीतरी सांगा.
आम्हाला हे नका सांगू, व्यवहार कसा करायचा तो सांगा, ब्रह्मविद्या तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी सांगा, आमच्या डोक्याहून जाणार, आम्हाला ती समजत नाही. आणि म्हणून आम्ही तेव्हासुद्धा ती स्वामींनी जे सांगायची आहे, स्वामींनाची जी प्रवृत्ती आहे ती आम्ही ऐकलीच नाही. स्वामींच्या सन्निधानाच्या बाहेर गेलो. स्वामी म्हटले सन्निधान मोचक, तरी आम्ही थांबलो नाही, आम्ही स्वामींच्या सन्निधानाच्या बाहेर गेलो. किंवा अनेकांना आम्ही दादोसान उपलक्षणे, त्यांनी जसं महादाईसांना सन्निधानाच्या बाहेर काढलं तसं आम्ही अनेकांना सन्निधानाच्या बाहेर काढण्याला निमित्त झालो. अशा प्रकारे आपल्या पूर्ण जो मधला टप्पा आपल्याला जो पार पाडायचा आहे तोच आपला चुकतो आहे. कारण की आपल्याकडे ज्ञान, ब्रह्मविद्या ज्ञान आपण रीतसर पद्धतीने घेत नाही आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला देवाकडे इतर काही गोष्टी मागण्यापेक्षा देवाकडे देवालाच मागता आलं पाहिजे, देवाचं साधन मागता आलं पाहिजे, देवाचं साध्य मागता आलं पाहिजे, साध्यप्राप्तीचे सगळे उपाय आपल्याला मागता आले पाहिजेत आणि ते उपायांचे योग आपल्याला मागता आले पाहिजेत. असं सगळं मागायचं, भरपूर काय मागायचं देवाकडनं. म्हणजे भक्त आणि मागे असं म्हटलं स्वामींनी. भक्त कधी मागत नाही. म्हणजे काय मागत नाही, तो त्याच्या ते नाशिवंत गोष्टी काहीच मागत नाही. बाकी शाश्वत जे परमेश्वरीय गोष्ट तो मागतोच. बाईसांना स्वामींचं सन्निधान पाहिजेच, माधव भक्तांना स्वामींचं सन्निधान पाहिजेच, बाईसांना स्वामींची सेवा दास्य पाहिजेच आहे, मागतातच ते. मीच करेन म्हणजे त्या गोष्टी ते मागणारच आहेत. परंतु नाशिवंत आणि स्वस्वार्थाच्या गोष्टी ते मागत नाही, अधोगतीच्या गोष्टी ते मागत नाहीत, ऊर्ध्वगतीच्या गोष्टी ते मागतात. आणि म्हणून आपल्याला देवाकडे भरपूर काय मागायचं आहे. सेवा मागा, दास्य मागा, नित्यविधी मागा, निमित्तविधी मागा, स्मरण मागा, प्राप्ती मागा, अप्रोक्ष ज्ञान मागा, सामान्य ज्ञान मागा, विशेष ज्ञान मागा, शाब्द ज्ञानचरित व्हायचं तो एक भाग आहे तो मागा. इतकं सगळ्या गोष्टी मागायच्या आहेत. आणि या सर्व गोष्टी ज्या तुम्ही मागतायत याच्यातनं तुम्हाला काय भेटणार आहे, अदृष्टपर परमेश्वर भेटणार. दृष्टपर काहीच नाही भेटणार याच्यामध्ये, अदृष्टपर परमेश्वर भेटणार. अदृष्टपर परमेश्वर भेटण्याची योग्यता, अधिकार, कणव तुम्हाला भेटणार. आणि म्हणून हे मागा. आणि ते मागणं जे आहे ते आम्हाला लीळाचरित्रामध्ये साधाईसांच्या रूपाने दिसतं की साधाईसांनी मागितलं काय, आपलं पुनःसंबंधच व्हावा हेच मागितलं, बाकी काही मागितलं नाही. देवाकडे देवालाच मागून घेतलं असं मागणं असलं पाहिजे. आणि म्हणून पंडित बासांचं जर का गीत ऐकलं तर ते म्हणतात, आणि का बोलना लोन लागू श्रवणा, म्हणजे मला अन्य वार्ता मला बोलायचं सुद्धा नाही आहे, म्हणजे तो योग येऊच देऊ नका. आणि मला अन्य वार्ता श्रवण करण्याचा सुद्धा योग येऊ देऊ नका. कधी कधी तुम्ही अन्य वार्ता करत नाही, तुम्ही तर स्मरण करताय डोळे बंद करून, पण तुमच्या बाजूला कोणतरी अन्य वार्ता करते ते तुमच्या कानावर पडतं. देवाला सांगा की असा सुद्धा योग मला नका येऊन देऊ की माझ्या बाजूला कोणी दोषवंत व्यक्ती येऊन बसेल. नेमकं तुम्ही पोथीला निघणार आणि तुम्हाला कोणाचा तरी फोन येतो की मंदिरात चाललात का, थांबा आम्ही येतो, मग आपण जाऊ पुढे. मग पोथी चालू होते किती वाजता, 4:45ला, आणि ते येतात 5:15ला तुमच्या घरी. मग तुम्ही 5:30ला 5:45ला मंदिरात पोचता आणि 15 मिनिटाचं पोथी तुम्हाला ऐकायला मिळते. बाकी 1 तास तुमची पोथी त्या व्यक्तीमुळे गेली. म्हणजे काय झालं, हे तुम्हाला थांबवलं. तसं करू नका कधी. आता समजा उलटं बघूया आपण, तुम्हाला अटॅक आलेला आहे आणि तुम्हाला ॲडमिट व्हायचं आहे आणि कोणतरी म्हटलं थांबा आम्ही आल्याशिवाय ॲडमिट होऊ नका, मग जाल तुम्ही तोपर्यंत. म्हणजे तेव्हा थांबू का आपण, तुम्हाला नाही मला लगेच ॲडमिट, लगेच तुम्ही ॲडमिट होणार. तसं आहे मंदिरात सुद्धा लगेच ॲडमिट व्हायचं म्हणजे यायचं. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की हे सुद्धा अन्य वार्ता करणारेच लोक आहेत की जे येऊन तुम्हाला अडथळा ठरणार आहेत, त्या लोकांचा सुद्धा योग येऊ देऊ नका. अशा प्रकारची विनंती आपल्याला देवाला करता आली पाहिजे, देवाला सांगितलं पाहिजे पुन्हा 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 पुन्हा. आपण माझ्याकडे काही फोन येतात आणि ते मला समस्या सांगतात की बाबा घरामध्ये हे प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम आहे, घरी सगळे अन्य आहेत, आम्हीच एकटी उपदेशी आहे, मग हे करावं लागतं, मग कसं करायचं. म्हटलं मी त्यांना सांगतो, हे जेवढं तुम्ही मला फोन करून मला सांगताय हे सगळंच्या सगळं देवाला सांगत राहा. देवाला फोन करा आणि देवाला सांगा.
सगळे समस्या तुमच्या काय होणार आहेत, कारण की ते त्याच्यामध्ये तेच मागतात की माझं स्मरण होत नाही, माझं देवपूजा होत नाही, माझं वाचन होत नाही, हेच मागतायत ना ते, म्हणजे देवाचंच सगळं मागतायत. तर देवालाच हे सगळं तुम्ही सांगा, देव सहजपणे सगळ्या योग प्राप्त करून देईल. आणि म्हणून मग ते पुढे म्हणतात, रूप तरी नयना आवडो तुझे, माझ्या नयनांना जर का काही बघायचं म्हटलं तर तुमचं स्वरूप मला समोर आलं पाहिजे. जसं काही पण आठवलं तर तुमची श्रीमूर्ती समोर आली पाहिजे. काहीही असं डोळ्याला बघायचं म्हटलं तर तुमचीच लीळा दिसली पाहिजे डोळ्यांना. डोळे बंद केले तरी परमेश्वराचीच लीळा दिसली पाहिजे. झोपलात तर स्वप्नसुद्धा परमेश्वराचेच आले पाहिजेत. आपल्याला भूतखेतांची स्वप्न येतात, तर तसं नाही झालं पाहिजे. कारण तुम्ही जर का देव कमी आठवत असाल, म्हणजे मामाजींनी आम्हाला सांगितलं तुम्ही दिवसभर जे आठवता ते स्वप्नात दिसतं. आता जर कोणी म्हटलं मला भूताचं स्वप्न पडलं म्हणजे दिवसभर तुम्ही भूतामध्येच राहता वाटतं की काय. मामाजींनी एकच शब्दामध्ये आम्हाला सांगितलं की मनी वसे ते स्वप्नी दिसे. मग तुमच्या मनामध्ये दिवसभर काय आहे तेच तुम्हाला स्वप्नात दिसणार. मग तुम्हाला जर का साधू संतांची, वासनिकांची, देवधर्माची, विधी आचरणाची स्वप्न पडत नसतील म्हणजे दिवसभर तुमच्या मनात हे वातावरण नसतं असं सिद्ध होतं. बरोबर, म्हणजे जे तुम्ही दिवसभर आठवणार ते स्वप्नात येणार तुमच्या. म्हणजे इथे आम्हाला देवाला हे सुद्धा मागायचं आहे की आम्हाला स्वप्न कशा प्रकारची पडली पाहिजेत हे आपल्या हातामध्ये आहे. तुम्ही दिवसभर जर का बरोबर लीळेंचं चिंतन करत असाल, जे सकाळी ऐकलं त्याच्यावर चिंतन करत असाल, कोणाशी तरी डिस्कशन करत असाल, चिंतनी घेत असाल, काहीतरी चर्चा करत असाल, तर झोपताना सुद्धा याच विचारांमध्ये तुम्ही झोपत असाल की आजची लीळा काय होती वगैरे, तर ते तुम्हाला स्वप्नामध्ये सुद्धा त्याच गोष्टी घडणार, त्याच घटना घडणार. कधी कधी तुम्हाला जे उत्तर मिळत नाही, कधी कधी त्याचं स्वप्न येईल तुम्हाला, म्हणजे त्याला सूचित म्हणतात. ते सूचित असं येईल की कोणतरी येऊन तुम्हाला त्याचं उत्तर सांगून जाईल स्वप्नामध्ये आणि तुम्ही सकाळी उठून अरे ते उत्तर मिळालं. म्हणजे तुम्ही ज्या अध्यासेशी झोपला होता तेच अध्यास कदाचित स्वप्नामध्ये, सूचितामध्ये परमेश्वर तुम्हाला काय करू शकतात, जाणवून देऊ शकतात. म्हणून इथे देवाकडे त्यांनी ते मागितलेलं आहे की माझ्या वाचेमध्ये कधीसुद्धा अन्य वार्ता येऊ नये, माझ्या कानामध्ये सुद्धा कधी अन्य वार्ता कुणाच्या थ्रू येऊ नये, आणि माझ्या नयनांमध्ये सुद्धा अन्य दर्शन कुठल्याही प्रकारचं असू नये. मला जर का काही बघायला आवडेल तर तुमचं रूपच बघायला आवडलं पाहिजे, इतर कुठल्याही गोष्टी आवडल्या नाही पाहिजेत बघायला. जसं तुम्ही जर का स्मरण करत असाल तर तुम्हाला स्मरण करायलाच आवडतं. कोणी म्हटलं हे टी व्ही लावलेलं आहे तर तुम्ही ते बघत नाही, तुम्हाला कसं तरी होतं. ते तुम्ही बघितलं जरी टी व्ही तरी तुम्ही बेचैन राहता की आज स्मरण नाही झालं, स्मरण नाही झालं. म्हणजे तुमच्या कडे जरी अन्य योग आले तरी त्या अन्य योगामध्ये राहून तुम्हाला तिथे सुखस्वास्थ्य रममान तुम्ही नाही झाले पाहिजे, तुम्हाला बेचैन वाटलं पाहिजे. हे काय आहे, परमेश्वराच्या त्या प्रत्येक म्हणजे आपल्या जे ज्ञान इंद्रिय सांगितलेले आहेत आपल्याला, श्रोत्रम चक्षु स्पर्शनम च रसनम घ्राणमेव च, म्हणजे जे काही सांगितलेलं आहे, डोळे आहेत, स्पर्श आहे, त्याच्यानंतर कान आहेत, नाक आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला जर का कसला सुगंध पाहिजे असेल तर तो स्वामींच्या पूजा अवसर काळी बाईसांनी लावलेलं जे काही उत्तम प्रकारचं धूप आहे त्या धुपाचा सुगंध आम्हाला पाहिजे, आला पाहिजे. धुपाच्या सुगंधाशी आम्हाला घेणं नाही आहे. तो सुगंध का आला पाहिजे, कारण तो सुगंध आहे तो स्वामींच्या श्रीमूर्तीला स्पर्शून आलेला आहे आणि म्हणून तो आम्हाला पाहिजे. तो सुगंध म्हणून नाही पाहिजे, तो स्वामींना स्पर्शून आलेला आहे म्हणून तो आम्हाला पाहिजे. अशा प्रकारचं तुम्ही तुमच्या पंच ज्ञानेंद्रियांसाठी मागणं मागू शकता. या ठिकाणी ते म्हणतात, तू परदैव इतुले जाणे बहुते विघ्ने झाकली ती. तू परदैव इतुले जाणे म्हणजे तुम्ही परमेश्वर आहात. तुम्हाला एवढं तर माहितीच आहे की बहुत विघ्ने झाकली ती, म्हणजे मला बहुत विघ्नांनी काय केलेलं, व्यापलेलं आहे. बहुत विघ्न जे आहेत, अडथळे आहेत, अडचणी आहेत, त्यांनी मला त्रस्त केलेलं आहे. खूप अशा अडचणी असतात. आपण काहीतरी चांगलं करायचं म्हटलं की त्या ठिकाणी लगेच काहीतरी अडचण येते. खास करून देवाचं असेल
त्या दिवशी नेमकंच काही ना काही अडथळे अडचणी ते येतच राहतात. तर ह्या अडचणी ज्या आहेत ह्या देवाला सगळ्या अडचणी माहिती आहेत आणि म्हणून ते म्हणतात तुम्ही तर इथलं जाणता म्हणजे सगळं जाणता की बहुत विघ्ने झाकली ती जीवे मी कही न विसंबे तुझं हेची द्यावे मज गोविंद राजा. म्हणजे मी कुणावरच अवलंबून राहू नये आणि तुमच्याशिवाय म्हणजे मी जगलो नाही पाहिजे, तुमच्याशिवाय माझं आयुष्य नसलं पाहिजे. ज्या ठिकाणी वेळेस परमेश्वराचा विसर पडला तेव्हा आपलं आयुष्य संपलं पाहिजे. म्हणजे परमेश्वर आठवणीच्या विरहित माझं आयुष्य नको, तुमच्याशिवाय मी राहिलो नाही पाहिजे. अशा प्रकारची आवडी माझ्यामध्ये तुम्ही भरा, अशा प्रकारचा योग तुम्ही माझ्यामध्ये आणा. किंवा तसा योग येण्यासाठी ज्या योग येण्याच्या मध्ये ज्या काही अडचणी असतील, जे काही अडथळे असतील, अयोग्यता असेल ती फेडा माझी आणि मला शुद्ध करा आणि त्या प्रकारचं बनवा मला की मी तुमच्याशिवाय जगू शकणार नाही असं ते सांगतात. हेची द्यावे मज गोविंद राजा, हेच मला पाहिजे, इतर कुठल्याही प्रकारचं दान मला नको आहे. म्हणजे परमेश्वराकडनं त्यांनी परमेश्वरालाच मागितलं. निरंतर करी मी तुमचे स्मरण ऐसेची योका माझ्या मना. माझ्या अंतकरणामध्ये सतत तुमचं चिंतन असलं पाहिजे, तुमचीच आठवण असली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त माझ्या अंतकरणामध्ये दुसरा कुठला विषयच नसला पाहिजे. ज्याच्या डोक्यावर कर्ज आहे तो व्यक्ती सतत एका शून्यामध्ये बघत असतो. त्याला जर का सांगितलं की संध्याकाळी 5 लाख रुपये घ्यायला आम्ही येतो आहोत असं कर्ज सावकाराने जर का सांगितलं तर तो माणूस दिवसभर त्या टेन्शनमध्ये असतो. त्याच्या मनामध्ये दुसरा कुठलाच विचार नाही आहेत. संध्याकाळी कशी व्यवस्था करायची आपण त्यांच्या पैशांची हाच विचार चालू राहतो. आपल्या अंतकरणामध्ये सुद्धा सतत हे झालं भीतियुक्त झालं, परंतु आम्हाला भक्तियुक्त परमेश्वराची आठवण सतत आपल्या मनामध्ये असली पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं कुठलाही विचार आणि कुठलाही जो काही दोष आहे आमच्या मनामध्ये येता कामा नये. आणि ऐसेची योका माझ्या मना म्हणजे तुमचं स्मरण माझ्या मनामध्ये सतत आलं पाहिजे. तुम्ही काही जरी बघितलं तर तुम्हाला देव आठवला पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठे बेडूक बघितला तर लगेच तुम्हाला ती लीळा आठवली पाहिजे. बेडकाला स्वामींनी वेधलं होतं. साप दिसला लगेच लीळा आठवली पाहिजे. वाघ दिसला कुठे तर तुम्हाला लगेच ती लीळा आठवता आली पाहिजे. कुठे ताक दिसलं तर लगेच आठवलं पाहिजे आमचे स्वामी ताक भात खात होते. दूध दिसलं तर दूध भात खात होते. जे तुम्हाला प्रसंगोचित जे समोर येईल ते तुम्ही आठवायचं, बोलायचं नाही. नाही तर काही दिसलं तरी समोरच्याला लगेच सांगत नाही बसायचं बघा ही लीळा स्वामींची ही असं नाही. हे तुमच्या वैयक्तिक योग्यतेसाठी आहे. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे की जे काही तुम्हाला असं प्रसंगोचित जे काही तुम्हाला दिसेल लगेच तुम्हाला काय झालं पाहिजे, देव आठवले पाहिजे, देवाची लीळा आठवली पाहिजे. एखादं श्वान भुंकताना तुम्हाला ऐकू आलं बघितलं तर तुम्हाला लगेच डांगरेशाशी तुम्हाला लगेच जोडले गेले पाहिजे तुम्ही. म्हणजे श्वान दिसलं की आपण घाबरतो, उलट श्वान दिसलं की आपण डांगरेशांची आठवण आली पाहिजे की हे श्वान कसे आणि डांगरेश एक होते ते कसे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक गोष्टीशी आपल्याला जोडता आलं पाहिजे. तुम्हाला श्वान बघितल्याने जी भीती वाटते पण जर का डांगरेशांची लीळा आठवली की लगेच भक्ती निर्माण होईल. भीतीची जागा लगेच भक्ती घेणार. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक वेळी देवाशी आपल्याला स्वतःला जोडता आलं पाहिजे. आणि म्हणून इथे म्हणतात की तुमचे स्मरण ऐसेची योका माझ्या मना. म्हणजे माझ्या मनामध्ये तुमचं स्मरण येत राहिलं पाहिजे सतत सतत. एखादी आई असते ती कुठे लांब आलेली असेल बाजारात तर तिच्या मनामध्ये तेच चालू असतं. मुलगा उठला असेल का, रडत असेल का, त्याला काही पाणी पाहिजे असेल का, ती सतत तिचं लक्ष जे आहे त्याच्यावर आहे. दृष्टांतामध्ये स्वामी सांगतात ती आई त्या मुलाला सोडून जाते आणि तो मुलगा रडतो, आई दिसेपर्यंत रडतो आणि आई दिसेनाशी झाली की त्या जमिनीवर तो मातीमध्ये लोळतो. त्याची आई निघून जाते कामाला, तिकडे काम करत असते पण तिच्या डोक्यामध्ये तोच विचार चालू असतो. तो रडत असेल का,
तो मातीतच असेल का अजून लोळत, कोणी उचललं असेल का त्याला, कोणी घरात नेला असेल का, तो शांत झाला असेल का, सतत तिचा विचार तोच आहे. आम्हाला हा विचार देवाबद्दल करायचा आहे. दृष्टांत आणि सिद्धांतामध्ये असा फरक आहे की तिथं रडणारा छोटा आहे आणि आठवण करणारा मोठा आहे. आई मोठी आहे, मुलगा छोटा आहे. आणि या ठिकाणी आपल्याला वेगळं आहे की आपण छोटे आहोत, आपल्याला आता देवाला आठवायचं आहे, परमेश्वर मोठे आहेत. तुम्ही जर का हा कड केला तर तिथून मग कड सुरू होतो परमेश्वराचा, की परमेश्वर मग तुम्हाला आठवतात आणि मग परमेश्वर तिकडून त्या आईसारखं तुम्हाला सतत आठवणार, कुठे असतील, काय आचरण करत असतील, काय खात असतील, हे सगळं परमेश्वर आपल्याबद्दल आठवत राहतात. म्हणजे तिकडून सुद्धा चिंतन सुरू होतं. दोन्हीकडनं चिंतन आहे. यासाठी कासवीचा दृष्टांत आहे. आपण जर काही अंतःकरणपूर्वक देवाला आठवलं तर परमेश्वर सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये येऊन वास करतात. हे दोन्हीकडनं ते झालं पाहिजे. अशा पद्धतीने या ठिकाणी पंडित बास जे आहेत ते परमेश्वराकडे इकडं सुंदर जे मागतायत त्या मागण्यामध्ये सुद्धा कुठेही अशाश्वत गोष्ट जे नाही आहे, नाशिवंत गोष्ट नाही आहे, दृष्टपर गोष्ट नाही आहे आणि अयोग्यता, अनधिकार आणि खंती वाढवणारी गोष्ट कुठेच नाही आहे. हे जेवढं काही मागितलं त्याच्याने परमेश्वर प्रसन्नच होणार आहेत अशी गोष्ट आहे. आमच्या आचार्यांवर स्वामी नाराज झाले आणि सांगितलं जा, कुठे पण जा, थांबायचं नाही इथे, ते कुठे जाऊ, ते कुठेही जा, नाही तर मग अशा ठिकाणी टाकू की परत भेट होणार नाही. आणि मग आचार्य विचार करायला लागले, तुमच्या आमच्या दृष्टीने विचार करायला लागले. तुम्ही आम्ही असो तर विचार करायला लागलो असतो, पण आचार्यांनी अजिबात विचार केला नाही. विचार जो आहे तो विचार तुम्हाला गुंतवून ठेवतो. आपण एखाद्याला सांगतो आणि मग त्याला सांगतो करा विचार, मग तो त्या विचारांमध्येच राहतो. त्याच्यातनं कधीच निर्णय होत नसतो. विचारातनं कधी निर्णय होत नाही. तुम्हाला चिंतन करावं लागतं. आचार्यांनी चिंतन केलं की स्वामी म्हणालेत की जा, आता कुठे जायचं, चिंतन कशाला म्हणतात? चिंतनामध्ये तुम्ही अधोगतीला येतच नाही, त्याला म्हणतात चिंतन. विचारांमध्ये तुम्ही अधोगतीला येता, त्याला म्हणतात विचार. आणि चिंतनातनं तुम्ही अधोगतीला अजिबात येऊ शकत नाही, तुम्ही ऊर्ध्वगतीलाच जाता. मार्गामध्ये पोथी होते दुपारी आणि संध्याकाळी चिंतनी होते, म्हणजे चिंतन होतं. अनेकांनी मिळून केलेलं ते आहे चिंतन, त्याला चिंतनी असं म्हणतात. त्याच्यात पोथीपेक्षा अधिक चर्चा होते, पोथीपेक्षा कमी चर्चा होत नाही. पोथी एवढीच चर्चा होत नाही तर पोथीपेक्षा जास्त चर्चा होते, म्हणजे त्याच्यात अजून ऊर्ध्व होतं. दुपारच्या पोथीमध्ये जे आहे ऊर्ध्व त्याच्यापेक्षा अजून थोडंसं ऊर्ध्व होतं, म्हणजे त्याच्यामध्ये आपला योग्यता, अधिकार, कणव हे ज्याच्यामध्ये वाढतं त्याला चिंतन असं म्हणतात. म्हणून स्वामी सांगतात की स्मरणे, चिंतने, आठवणे, मनने, पूज्य भज्य किंगा. याच्यामुळे तुमचं चिंतन वाढतं आणि चिंतनामुळे योग्यता वाढते. आचार्यांनी चिंतन केलं की दादोसांकडे जावं तर ते सुद्धा ठीक नाही, आईकडे जावं, परिवाराकडे जावं तर ते सुद्धा ठीक नाही. दोन्हीही माझ्यासाठी घातक आहेत, अविद्यात्मक आहेत, मला परत अधोगतीकडे नेणार आहेत, यांच्याकडे जायचं नाही. नक्की करून टाकलं. आता चिंतन सुरू आहे. अजून चिंतनामध्ये येतं की देवाकडेच थांबावं, पण स्वामी तर थांबू देत नाही आहे. मग अजून चिंतन केलं आणि त्याच्यात मग त्यांना उत्तर मिळालं की परमेश्वरपुराला जाऊ. आमच्या स्वामींनी सांगितलं परमेश्वरपुराला श्रीप्रभू हे परमेश्वर अवतार आहे, तिथे जाऊया ना. मग चिंतन तुम्हाला ऊर्ध्वगतीकडे नेतं. आमचे स्वामी स्वामी नाराज झालेत, उदास झालेले आहेत आणि अशा वेळेला आचार्यांनी आपलं चिंतन देवासमोर ठेवलं, मी परमेश्वरपुराला जाऊ का? त्या क्षणाला, दुसऱ्या क्षणाला नाही म्हणणार मी, त्यांनी विचारलं त्या क्षणाला परमेश्वर प्रसन्न झाले. हो जा. लगेच स्वामी प्रसन्न होतात. म्हणजे हे काय आहे? अशा पद्धतीचं हे चिंतन असलं पाहिजे की देवाकडनं देवालाच मागता आलं पाहिजे. बघा, हे सुद्धा देवाकडनं देवालाच मागणं आहे. या देवाकडनं जायचं आणि त्या देवापर्यंत पोचायचं, म्हणजे या अवताराकडनं निघून त्या अवतारात, दुसरीकडे जायचंच नाही आहे. म्हणजे तुम्ही चिंतनामध्ये असाल
तेव्हा तुम्ही कुठेही तुमचं जे काय बोलतात ना विस्गळीत तुम्ही होत नाही, तुम्ही कुठेही भरकटत नाही, तुम्ही सरळ चालता. रस्त्यावर चालणारी जी गाडी आहे ती रस्ता सोडून कुठेही जाऊ शकते, पण रुळावर चालणारी जी गाडी आहे ती रूळ सोडून कुठेही जात नाही. ती तशाच रुळाने सरळ सरळ जाते, ती वाकडी तिकडी कुठून इकडे तिकडे जात नाही. जसं रूळ आहे तशीच ती जाते. चिंतन आमचं असंच असलं पाहिजे की आम्हाला आमची दिशा म्हणजे जे काही भरकटलेपण आहे ते आमच्यामध्ये आलं नाही पाहिजे. आणि ते भरकटलेपण तेव्हाच नाही येणार किंवा तुम्ही स्थिर तेव्हाच राहणार, तुम्ही स्थितप्रज्ञ तेव्हाच राहणार जेव्हा तुम्हाला बरोबर देवाच्या चिंतनामध्ये राहता येतं. आमच्या आचार्यांनी स्वामींना म्हटलेलंच होतं की मी गोसाव्या ते चिंतीन, मला चिंतन विधी तुम्ही निरूपण करा. चिंतन कसं करावं, देवाला कसं आठवावं हे त्यांनी आधीच विचारून घेतलं, जेणेकरून मी नेहमीच तुम्हाला आठवेन. आणि मग देवाने सुद्धा त्यांना चिंतन विधी सांगितला. देवाला आठवण्याचा तर विधी सांगितलाच, पण देवाला प्राप्त करण्याचा विधीसुद्धा नामाच्या 10 डायाच्या माध्यमातून सांगितला. देवाला आठवण्यात आणि देवाला प्राप्त करण्यात जे काही अडचणी येतात त्या सगळ्या अडचणी आम्ही नामाच्या माध्यमातून सगळ्या दूर करणार आहोत आणि देवापर्यंत तुम्ही सहजपणे पोचणार आहात. हे त्यांनी बरोबर देवाकडनं मागून घेतलेलं आहे आणि म्हणूनच ते चिंतन त्यांच्या उपयोगी आलं आणि त्यांनी परमेश्वरपुराला जाण्याचा निर्णय घेतला. म्हणजे तुमच्या मनामध्ये जर का चिंतन असेल, जेव्हा जसं यांनी म्हटलं की माझ्या मनामध्ये तुमचं स्मरण असलं पाहिजे, ते का असलं पाहिजे त्याचं कारण हे आहे. पंडित बास म्हणतात की माझ्या मनामध्ये सतत तुम्हीच असले पाहिजे, त्याचं कारण हे आहे की तुम्ही भरकटतच नाही, तुम्ही बरोबर त्याच्यातनं निर्णयच घेणार. तुम्ही तो चिंतनात्मक जो निर्णय घेणार तो अजून तुम्हाला परमेश्वराच्या जवळ 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 घेऊन जाणार. अशा प्रकारचं ते चिंतन आहे. मी पुन्हा उदाहरण देईल की भट्टोबासांना जेव्हा स्वामी म्हणतात की तुम्हाला म्हणे ताप आहे, आचार्यांनी लगेच चिंतन केलं की हे काय चाललं आहे विषय. ते स्वामींना माहीत नाही का मला ताप आहे, माहिती आहे, तरी पण मला काय विचारतात, कारण की स्वामींच्या वाक्यामध्ये म्हणे असा शब्द आलेला आहे. चिंतन सुरू आहे. म्हणे म्हणजे माझ्याबद्दल कोणतरी बोललं आहे की मी आजारी आहे, पण देवाला ते कदाचित मान्य नाही आहे की मी आजारी आहे म्हणून. एवढं चिंतन आहे. तुम्हाला आम्हाला ते लिळेतलं ते चिंतन दिसत नाही आहे, पण मला कुठेतरी भट्टोबासांच्या अंतःकरणातलं हे चिंतन दिसतं आहे. चिंतनाशिवाय एवढा ऊर्ध्व विचार ते करू शकतच नाहीत. इतका मोठा विचार नाही होऊ शकत. ह्याच्या मागे चिंतन आहे. ते म्हणतात नाही मी आजारी नाही आहे. कोण म्हटलं मी आजारी आहे? त्यांनी पण विचारलं म्हणे तर कोण म्हटलं असं मी आजारी आहे म्हणून? मी आजारी नाही आहे. कारण की भट्टोबासांना माहिती आहे आजारपण नाही आहे, ताप वगैरे हे आजारपण नाही आहे. हे आम्हाला वाटतं की ताप आला, हे झालं ते झालं, कॅन्सर झाला, अटॅक आला, हे आजारपण, हे आजारपण नाहीच आहे मुळात. आमचे स्वामी वज्रकिटिकीजीनी दृष्टांत आहे. आमचा जो मोठा आजार आहे अविद्या, आमचा जो मोठा आजार आहे अविद्या आणि त्याच्यावर लागलेले पाप पुण्यरूप कर्म आणि त्यामुळे आम्ही जोडल्या गेलो देवतेशी, हा सगळा आजार आम्हाला लागलेला आहे. हा आजार आम्हाला फेडायचा आहे. बाकी दुसरं सटरफटर काही फेडायचं नाही आहे आम्हाला. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या वेळेस परमेश्वर जेव्हा तुमच्याकडे येतात, तुमची समस्या सांगा काय समस्या आहे, तेव्हा देवाकडे तुम्ही तुमची समस्या काय सांगाल? देवा आमच्याकडे पाणीच येत नाही हो, ही समस्या सांगाल का? अरे जेव्हा देव आम्हाला समस्या विचारतात तेव्हा आम्हाला ह्या समस्या सांगायच्या नाही सटरफटर. तुम्हाला तुमच्या इथे नळाला पाणी येत नसेल, पण देव जेव्हा तुम्हाला विचारतील का मग काय पाहिजे सांगा, तेव्हा तुमच्या डोळ्याला पाणी आलं पाहिजे. नळाला नाही आलं तर चालेल, पण डोळ्याला आलं पाहिजे. आणि त्यावेळी देवाकडे मोठी समस्या सांगा की देवा माझा अविद्या छेद करा, माझे कर्म सगळे नासून टाका, माझं शाब्दज्ञान चरित करा, मला पुनःसंबंध द्या. या सगळ्या माझ्या समस्या आहेत, या समस्या सॉल्व्ह करा. माझं स्मरण होत नाही, ही समस्या माझी सॉल्व्ह करा. ह्या समस्या देवाकडे मांडा आणि मग पुढे हे चिंतन आहे आचार्यांचं की ताप हा आजार नाही आहे. तापात मी देवापर्यंत आलेलो आहे. देवाने आज्ञा दिली या बोलवा त्यांना, मग मी इथपर्यंत आलो आहे. मग आता देव म्हणतील जा, तर जिथे जायला सांगतील तिथे तापामध्ये मी जाऊ पण शकतो. देवाने बोलवल्यावर येऊ शकतो. का आले?
भट्टोबास का आले भर तापामध्ये, आणि भर तापामध्ये गेले का? कधी विचार केला तुम्ही याचा? मला पण आत्ताच सुचलं की भट्टोबास आले का आणि गेले का. आता हा विषय मी कधीच नाही मांडला, एकदम आत्ता सुचला की भट्टोबासांना स्वामींनी खडकुलीला सांगितलं होतं, बोलवल्याशिवाय यायचं नाही आणि पाठवल्याशिवाय जायचं नाही. याचा अर्थ की बोलवल्यावर यायचं आणि पाठवल्यावर जायचं. याचा अर्थ की आमच्या आज्ञेमध्ये राहायचं, आम्ही जे सांगू तेच करायचं. बरोबर आलं? म्हणून बोलवल्यानंतर ते आले की भर तापामध्ये. आम्ही असतो तर काय म्हटलं असतं, आज काय आम्ही पोथीला येत नाही, आम्ही तब्येत खराब आहे, माझा पायाचा अंगठा खूप दुखतोय. तरी पण तुम्ही पोथीला येऊ शकता की? कोणी म्हणेल की मी माझं बोटाचं नख खूप दुखतंय म्हणून मी आज पोथीला येणार नाही, येऊ शकता तुम्ही. तुम्हाला काही जरी असेल तरी येऊ शकता, फक्त कोरोना नको पाहिजे. हां, कोरोना असलं की यायचं नाही बरं का. बाकी कुठला आजार असला तरी तुम्ही येऊ शकता. म्हणजे हे काय आहे की ते भट्टोबासांना त्या आज्ञेमध्ये ते आहेत की देवानी सांगितलं या तर जायचंच. मग आत्ता देव म्हटले नेवाशाला जा तर जावंच, कारण की देवाशी आपला करार झालेला आहे. देव जिथे पाठवतील तिथे मी जाईन. देव जेव्हा बोलवतील, जिथून बोलवतील तिथून मी येईन. नाही आले, रुद्धपुरून आलेच नाही भट्टोबास. स्वामींनी जेव्हा निरोप पाठवला की जायचं रुद्धपूरला आणि आधी त्यांना भेटायचं, आधी आमचा निरोप सांगायचा आणि मग श्रीप्रभूंना भेटायचं. निरोप भेटल्या श्रीप्रभूंची आज्ञा घेतली आणि तसेच निघाले. उभ्या उभ्याच आपले भिक्षा मागायची, उभ्या उभ्याच जेवायचं, आणि एखादं झाड असेल त्याला उभ्या उभ्याच झोपायचं. कारण की जर का आडवं झालं झोप लागली 2-4 तास तर 2-4 तास वाया जातील. पण या ठिकाणी झोपायचं सुद्धा नाही आहे. एक फक्त स्वभाव आहे तो सारायचा, म्हणजे निद्रा स्वभाव आहे. म्हणून असंच उभ्या उभ्याच झाडाला असं चिटकायचं, डोळे असे लागले नाही लागले की पटकन जाग आली, पटकन निघालो. अशा प्रकारे देवापर्यंत पोहोचायचं, बोलवलं की लगेच जायचं. या ठिकाणी हा सगळा आज्ञापालनाचा विषय आहे. कारण की भट्टोबासांच्या मनामध्येच चिंतन सुरू आहे, सतत चिंतन. आमच्या बाईसा म्हणतात की स्वामी नाराज झाले, उदास झाले, लगेच चिंतन. आणि स्वामी म्हणतात अरे तुम्हाला सुचतं कसं काय? हे देवाला प्रश्न पडला की हे कोणाला सुचत नाही आमच्याकडे. म्हणजे परमेश्वर अनंत अवतारी अवतरले असती, असे जीव भेटणं खूप दुर्मिळ असतं देवाला. देवाला वाटतं कसं काय बरं ह्यांना समजतं. इतकं चिंतन आहे भट्टोबासांचं, इतकी योग्यता आहे की देव उदास झाले त्यांना प्रसन्न कसं करायचं हे भट्टोबासांना लगेच कसं काय सुचतं. आम्हाला तर लगेच काहीच सुचत नाही, त्यांना सुचतं. कारण की सतत चिंतन चालू आहे, सतत चिंतन चालू आहे. एखादी सुगरणबाई आहे, ती काही पदार्थ बनवता बनवता तो जर का बिघडला, बासुंदी बनवता बनवता दूध नासलं, आणि जर का ती बाई सुगरण आहे तर ती काय करणार, लगेच त्याचं पनीर बनवून टाकणार, लगेच पनीरची भाजी. मार्गामध्ये असं झालं एकदा, बासुंदी बनवता बनवता काय झालं, ते दूध फुटलं आणि दूध फाटलं आणि त्याचं ते खराब झालं हे लक्षात येतं की लगेच तिकडे एक जण जे जाणकार व्यक्ती होते त्यांनी लगेच त्याचं पनीर बनवून टाकलं आणि पनीरची भाजी. सगळेजण होते की आज बासुंदीची पंगत आहे आणि बासुंदी तर आलीच नाही आणि पनीर कुठून आलं मध्ये. मग त्यांनी सांगितलं असं असं झालं. हे आहे लगेच चिंतन, लगेच उपयोगी आणणं. म्हणजे देवाचं स्मरण जे आहे हे सतत चिंतनामध्ये राहिल्यानंतर पदार्थ वाया जाऊ देऊ नये. जे काही आहे ते ईश्वराच्या परमार्गाच्या उपयोगी लावता आलं पाहिजे आपल्याला. एखादी वस्तू बिघडते आहे तरी ती टाकाऊ वस्तू असेल किंवा जी काही बिघडलेला खराब झालेला पदार्थ तो सुद्धा त्याचं काहीतरी बनवता आलं पाहिजे आम्हाला. म्हणजे अशा प्रकारे तुमच्या अंतःकरणामध्ये सतत चिंतन असेल तर ते चिंतन तुम्हाला चांगल्याच पद्धतीने पुढे पुढे नेतं. आमच्या श्रीप्रभूंना महादाईसांनी ते बनवून दिलं डाळीच्या पिठाचं. ते श्रीप्रभू म्हणतात तुम्ही तर आमकं सांगितलेलं, हे आमकं नाही हे तमकं आहे. ते म्हणतात देवा हे आमच्याकडे याला हे म्हणतात, तुमच्याकडे त्याला ते म्हणतात आहिता. स्वामी श्रीप्रभू ऐकायलाच तयार नाही. महादाईसा घाबरल्या, करायचं काय आता. मग महादाईसांनी काय केलं, तेच पीठ तसंच
परत ते तव्यावर ते असं पसरवलं आणि त्यानंतर त्याच्यावर काही वस्तू टाकल्या आणि तेच परत दिलं, परंतु वेगळं बनवून दिलं. म्हणजे आत्ताच्या काळात पीठ तेच इडलीचंच, डोशाचंच पीठ, पण ते असं पातळ जर का तुम्ही टाकलं त्याला डोसा म्हणतात. आणि तेच जर का थोडं घट्ट टाकलं, जाड टाकलं आणि त्याच्यात काही कांदा बिंदा टाकलं त्याला उत्तप्पा म्हणतात. पीठ तेच, वेगळं नाही आहे. मग महादायसांचं चिंतन सुरू झालं की काय करता येईल, बघूया आपण असं करूया. आणि स्वामी प्रसन्न झाले. तुमचं जे चिंतन आहे त्या चिंतनामुळे सतत परमेश्वर प्रसन्न राहतात आणि प्रसन्नच होत राहतात तुमच्यावर. हे आहे चिंतन. आणि म्हणून देवाचं चिंतन का असावं आपल्या मनामध्ये. आणि पंडितबास जे आहेत, दामोदर पंडित, हे आपल्या काव्यामधनं देवाला त्यांचं स्मरण का मागतात, तर त्याचं कारण हे आहे की त्याच्यामुळे तुम्ही तुमचं कधीही भरकटले पण तुमच्या आयुष्यात येणार नाही, विस्गळीतपणा तुमच्या आयुष्यामध्ये येणार नाही. आणि का बुजविता डिंबन बुजावे, माये लागी रोवे ते काही अपराधी. म्हणजे कोणीही समजवलं मला की तुम्ही हे दुःख करू नका, एक दुःखी काव्य बनवू नका, एक गायन करू नका, हे मला कोणी जरी समजवलं तरी मी समजू शकत नाही. मी कवी डिंब म्हणजे मी बालक आहे. माये लागी रोवे म्हणजे आईसाठी मी रडतो, हा काय माझा अपराध आहे का. एखादा मुलगा आहे तो आईसाठी रडणार, वडिलांसाठी कदाचित नाही रडणार, पण तो आईसाठी रडतोच मुलगा. हा त्या मुलाचा अपराध आहे का. मुलाचा अपराध नाही आहे हा. आईशी लागलेपणच त्याचं तसं आहे. त्याची आई त्याला प्रेमच तसं देते आहे आणि ते प्रेम फक्त मुलालाच कळतं आहे. कदाचित मुलगा कुणाकडे गेला तरी रडेल, सगळ्यांकडे रडेल, पण त्याच्या आईकडे जेव्हा जातो तेव्हा तो शांत होतो. कारण की आईशी त्याचं एक जे काही ट्युनिंग आहे ते अशा पद्धतीचं आहे की त्याला तो आईचा स्पर्श सुगत वाटतो. तसं परमेश्वरासाठी जर का मी रडत असेल तर माझा याच्यात काय चूक आहे, असं ते त्यांच्या काव्यामध्ये देवाकडे ती प्रार्थना टाकतात की मला माझं गीत गायला मला बंदी आणलेली आहे, मला नाही सांगितलेलं आहे, पण मला नाही राहत, मी काय करू, असं म्हणून ते म्हणतात. आणि माझी सेन संडी अर्थादानी नागदेवा स्वामी श्री चक्रपाणी. आणि ते म्हणतात की देवा माझी सेन संडी म्हणजे माझ्याकडे लक्ष देणं सोडू नका तुम्ही. म्हणजे लक्ष जे माझ्याकडे तुम्ही देत आहात ते बंद करू नका लक्ष देणं. माझ्याकडे सतत तुमची कृपादृष्टी असली पाहिजे. नागदेवा स्वामी कोणाला म्हणतात ते, हे नागदेवाच्या स्वामी म्हणजे आचार्यांच्या स्वामी, ज्यांच्याकडे तुम्ही सगळी ही धुरा सोपवून गेलेले आहेत, त्या देवा तुम्ही मला माझ्यावर सतत कृपादृष्टी ठेवा. श्रीचक्रपाणी म्हणजे श्रीचक्रपाणी, अशा पद्धतीने ते काव्य म्हणतात. आणि असं सगळं म्हटल्यानंतर देवासंदर्भातलं जे काही देवाकडे जे काही मागणं आहे ते कशा पद्धतीचं आहे हे पण आचार्यांनी त्याच्यामध्ये बघितलेलं आहे, ते पण त्यांनी लक्षात घेतलेलं आहे. आणि सोबतच त्यांनी शेवटचा जो विषय मांडला त्याच्यामध्ये एक तक्रारसुद्धा त्यांच्याकडनं मांडल्या गेलेली आहे की माझं जे गीत बंद केलं गेलेलं ते मी थांबवू शकत नाही स्वतःला, असं त्यांनी म्हटलं. आणि ते दुःख, ते जे हे जे काही गीत आहे ते एवढं दुःखपूर्ण तर आहेच, परंतु त्यांच्या गायनातली जी व्याकुळता आहे, गायनातला जो निर्दोषपणा आहे, परमेश्वराशी जोडल्या जाण्याचा जो काही भाग आहे या गायनामध्ये, त्यांच्या आवाजामध्ये जी आर्तता आहे ती अशा प्रकारची आहे की भट्टोबासुद्धा त्या वियोगामध्ये एकदम भरून आलं त्यांना. आणि मग ते म्हणतात ऐसा गीतू निर्वेदपूर्वक गाईला. असा जे गीत आहे निर्वेदपूर्वक, निर्वेद म्हणजे निर्वेद अनुताप अनुसोचा अर्थ, निर्वेद म्हणजे मागील दोषांचा पोळ, दुःखपूर्वक त्यांनी ते गीत गायलं. तो भटोबासी उभया ठाकुनी अवघाची ऐकिला. आणि भटोबास तिकडून जाऊ शकले नाहीत. त्यांचं गीत सुरू झालं, भटोबास त्यांच्या मागे उभे आहेत, पण गीत म्हणत असताना भटोबासांना तिकडून निघताच आलं नाही, एवढं ते प्रभावी काव्य होतं. भटोबासांना मध्ये त्यांना टोकता आलं नाही, मध्ये त्यांचं काव्य थांबवता नाही आलं, गायन त्यांचं थांबवता नाही आलं, इतकं प्रभावी त्यांचं ते काव्य होतं. कारण की त्यांच्या त्या सगळ्या त्या रचनेमध्ये आणि गायनामध्ये आर्तता होती. आणि मग ते सगळं भट्टोबासांनी ऐकलं उभं राहूनच.
मग ऐसे पुढा येऊनी म्हणितले, आणि समोर आले त्यांच्या पंडितबासांच्या आणि म्हणतात, पंडिता आजी लागोनी तुझं गीत गायवया अनुज्ञा गा. आजपासनं तुम्हाला गीत गाण्यासाठी अनुज्ञा आहे. अनुज्ञा म्हणजे काय? आज्ञा मागितलेली आहे, मग ती दिलेली आहे, ती अनुज्ञा आहे. काव्यामध्ये एक प्रकारे त्यांनी आज्ञा मागितलेली की माझं हे गीत थांबू शकत नाही, मला गीत हे गायचंच आहे. आणि म्हणून भट्टोबासांना आज्ञा देतात, अनुज्ञा देतात की आजपासून, काल आम्ही तुम्हाला सांगितलं की गीत गायचं नाही, परंतु आज लगेच त्यांना गीत गाण्यासाठी अनुज्ञा देतात. आपला गुण असा असला पाहिजे की आपला एखादा गुण कोणीतरी बंद केला असेल, थांबवला असेल, परंतु आपला गुण अशा प्रकारचा असला पाहिजे की त्यांनीच येऊन परत सांगितलं पाहिजे, नाही ते परत सुरू करा तुम्ही. म्हणजे अशा प्रकारे आपल्यामध्ये गुणकौशल्यता असली पाहिजे. आणि गोसावी म्हणितले असे, तुमच्या काव्यामध्ये अजिबात दोष नाही. काल त्यांनी सांगितलं की देवाने सांगितलं गीत विखो. गीत म्हणजे दोषयुक्तच, कारण की त्याच्यामध्ये कवी आपल्या कळचं भरपूर काय टाकत असतो. एखादा लेखक सत्य घटनेवर जेव्हा एखादं लेखन करतो तेव्हा तो आपल्या पदरचं खूपशा गोष्टी त्याच्यात टाकतो. एखादा कवी जेव्हा काव्य बनवतो तेव्हा तो आपल्या पदरचं खूपसं त्याच्यामध्ये टाकून ते काव्य बनवत असतो. म्हणून गीत विखो. गीत ह्याच्यासाठी दोषजनक आहे, ते काहीतरी अन्यथा कधी कधी त्याच्यामध्ये येतं, किंवा जे खोटं आहे तो पण आपण त्याच्यामध्ये नमूद करतो. गरुडावर बैसोनी झड करिता यावे नाही तरी हा प्राण मी, म्हणजे लगेच मी प्राण त्यागेल असं रोज म्हणत असतो तो काव्य. पण तो काही देव काही येत नाही, हा काही मरत नाही, हा जिवंतच असतो. म्हणजे त्या काव्यामध्ये तो खोटा आलेला आहे. परत आपण एक आरती म्हणतो, रोज वाटते मला, कधीच वाटत नाही आपल्याला बरं का. फक्त डिसेंबर आला की वाटतं की रिद्धपूरला जावं, सालबर्लीला जावं ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये. एरवी कधीच वाटत नाही सालबर्लीला जावं. एरवी तर आपल्याला मंदिरातही यावं वाटत नाही कधी, ते कधीतरीच आठवतं, नाही आठवतं. परंतु आरतीमध्ये आपण म्हणतोय खोटं बोलतोय ना. म्हणजे काव्य म्हणून दोषजनक असतं की त्याच्यात आपण काहीही विषय लावून त्याला यमकाला यमक जोडून आपण ते बोलत असतो किंवा बनवत असतो. परंतु सगळेच काव्य असे नसतात. काही काव्य असे असतात की ज्याच्यामध्ये पूर्ण देव जोडल्या जातो, देवाला आपण जोडल्या जातो, अशा प्रकारचं काव्य असतं. ते काव्य कोणाचं आहे? पंडितबासांचं आहे. म्हणून काल भट्टोबास म्हटले गीत विको, देवाने सांगितलं आहे, परंतु कुठला गीत विको? तो गीत विको. हा गीत नव्हे, हा पंडितबासांचं जो गीत आहे ते विखो नाही. कारण की त्यांचं जे गीत आहे ते निर्दोष आहे, ते वचनाशी संबंधित आहे, परमेश्वराशी संबंधित आहे, निर्वेदाशी संबंधित आहे, चतुर्विध दुःखाशी संबंधित आहे, प्राप्तीशी संबंधित आहे. कितीतरी जोडल्या गेल्या त्या गोष्टी अशामध्ये. नित्यविधी निमित्तविधीशी संबंधित आहे. म्हणजे नित्यविधी म्हणजे स्मरण मागितलं, याच्यात नित्यविधीशी संबंधित आहे. आणि माझ्या कानावर कधीही अन्यवार्ता करणारे लोक माझ्या बाजूला बसू नये, हा निमित्तविधी आहे. म्हणजे धर्मवार्ता करणारे लोक माझ्या सोबत असावेत, संग सांगात, याच्यामध्ये सगळा हा निमित्तविधी आला. सगळं त्यांनी या काव्यात मागून घेतलं, अजून काय पाहिजे मग. म्हणून ते म्हणतात की गोसावी म्हणित असे ये भिंती विकार होवावा जरी देमतीये, गीत गाता विकार होवावा. देमतींनी गायलं तेव्हा ते गीतबद्दल स्वामी म्हणतात की या भिंतीमध्ये जर का विकार म्हणजे दोष असेल, या भिंतीमध्ये दोष असेल का काही, की भिंत खूप वाईट आहे बरं का, असं म्हणतो का आपण? भिंत खराब आहे म्हणजे खराब झाली वगैरे असं म्हणतो, पण ही भिंत स्वभावाने खूप वाईट आहे असं कधी म्हणतो का आपण? कारण की भिंत ही निर्जीव आहे. निर्जीवामध्ये कुठलाही दोष नसतो. दोष असतो जे सजीव आहेत, जीव आहेत, त्यांच्यामध्ये दोष असतो, निर्जीवामध्ये नसतो. तसं त्या भिंतीमध्ये दोष नाही आहे, तसाच देमतीच्या त्या गायनामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारे दोष नाही, असं कौतुक स्वामींनी त्यांच्या काव्याचं केलेलं होतं. ती आठवण या ठिकाणी आमचे आचार्य दामोदर पंडितांना या ठिकाणी देतात. आणि ऐशी श्रुती उच्चारणी भट्टोबासी अनुज्ञा दिदली. अशी श्रुती म्हणजे स्वामींचं जे स्वतः स्वामी जे बोललेले आहेत त्याची आठवण आचार्य करून देतात आणि या ठिकाणी त्यांना गीत गायनासाठी अनुज्ञा देतात. आजच्या या 11 दिवसीय निरूपण सोहळ्याच्या स्मृतीस्थळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आज आपण 90 क्रमांकाची स्मृती या ठिकाणी घेतलेली आहे. तथा गीत गायन अनुज्ञा या स्मृतीवर आज आपण श्रवणाने चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.